Hare Ram Krishna
संत संगतीचे काय सांगू सुख
संगतीचे काय सांगू सुख आपण पारखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी यह लोकितोची सर्वभूती समान शरीराच्या भ्रमणे नोकरा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ती तैसे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी अंगा करो प्रथम मराठी माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सारे जवळी घ्यावी घ्यावी माझी साष्टांग करी दंडवता विश्रांती पावलो संभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख शिव भोळा चक्र रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णु हरि सत्यम जनार्दन हंस नारायण नमाष्टकम शुभम क्लेशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम श्री हरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम ध्यानमूलं गुरुमूर्ती तुझ्यामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरु वाक्य मोक्षमूलं गुरु कृपा तुझ्या सत्य मंत्र सत्य सत्य देव निरंजन गुरु वाक्य सदा सत्य सत्य एक परम पद विठ्ठल
संगतीचे काय सांगू सुख आपण आता रखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. त्या अभंगामध्ये प्रेममूर्ती नामदेवरायांचा अभंग आहे 4 चरणाचा. आणि संत संगतीचं काय सांगू सुख आता आपण सगळे त्याच्यातच आहे. आज 5वा दिवस सेवेचा आणि आपण माझं पहिलंच करते गुरुवारी मंडळी सगळे समोर काय बोलणार आहे तर आता बोलावणार असतोय तेव्हा. तर काय आता हे सुखी हे सोयऱ्याचं पुढे वर्णन करता येणार आहे का. दादा ते काय चालू कर साधूचं कार्य म्हणजे सामान्य राग आणि जीव हा सुखाच्या तळी माहिती ना सुखाच्या. पण झालं तर सुख आपल्याला असं काही विषय सुख कारण नाही का म्हणते तर ती एका बाजूला राहील ना आपला मार्ग दुसरा आहे. सुख आपण इकडे घ्या संसारात इकडे शोध येतो. आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. सुख वेगळ्या मार्गात राहिला आणि आपण तिकडे पाहतो कधी निर्णय बसणार. ज्याला सुख लागत असेल सुख तो वशे एक ठाई बहु बाई संताची या त्याला सुख व्हावं असं वाटत असेल तर त्याला संताकडे जायचं. ज्याला देव लागत असेल त्यानं सुद्धा संताकडे जायचं. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधन तुटती भावाची वंदना. सामान्य सुख नाही भाव नदीतून तरुण जायचंय आणि ती भाव नदी तशी जाऊ शकत नाही ना. सद्गुरु शिवाय ते ज्ञान पायदा बरोबर इथं जरी म्हणे आणावे संताया भगावे सर्वस्वी सेवा हा दार वाटता. काय बोलायचं ज्ञानेश्वरी मध्ये सेवा म्हणजे भगवंताकडे जायची पहिली पाहिजे सेवा. मग ती कोणत्या प्रकारे वाटते दिल्लीमध्ये कारण त्यात कोणी इकडे करतो कोणाला काही सांगायचं नाही. तिकडे नाही वाटते असेल दिंडीत आल्यावर काय फरक होतो हे संत संगतीचं काय सांगायचं याच्यापेक्षा वेगळा कोणता अनुभव आहे. आपण म्हणतो तिकडे गेल्यानंतर गिड आलेला तो नीट होतो का म्हणून आपली विकार नाही राहत जळून जात इकडं पाप जळत होतो काही सांगत राहत्या. ह्या मंडपामध्ये काय यायचं राहतं इकडं पाप जळत राहतं इकडं का सगळ्याची येते नाही इकडं पाप जळत राहतं ना. मग ते माशी चौकडे बसत इस्तेवर बसत नाही ना. तशी गमत इकडं पापाचा नाश होतो आणि इकडं पाप जळत म्हणून ह्या मंडपात येतं. ते लय भाग्याचे जे इकडं येते ना ते भाग्यवंत म्हणून जरा शरण गेले देव आहे. तेच बघा ते शरण गेले देवाला माणसं देवच माणसं इकडं काय सांगायचं याच्यापेक्षा वेगळा अनुभव कोणता आहे. संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना फरकच नाही ना. आता हे संत संगतीच्या सुखासाठी तर माऊलीला तीर्थयात्रा करावं लागली ना. माऊलीला तीर्थयात्रा काय भगवंताकडे माऊली आले आणि नामदेव आला बरोबर नेतो तीर्थयात्रासाठी नामदेवाला चौकडे हिंडले. आता काय तो प्रसंग कबीराच्या तिकडं उत्तर भारतात चौकडं तसं नामदेवरायाचं पंजाब मध्ये भाऊ काही सांगत राहतं लय मोठं नामदेवरायाचं चरित्र ऐकायचं भाऊच्या मुखातून आम्हाला जेव्हा गणपती महाराजाचा ग्रंथ आम्ही फोनवर ऐकत होतो. आणि ते साधू थोडं जाणं साधू थोडं जाणं साधू थोडं जाणं कधी नामदेवरायाची जेव्हा तीर्थयात्रा चालू होती आणि माऊलीला तरी काय नामाला जोडी घेऊन गेला ना अध्यात्म आहे त्याच्यात
अध्यात्म आहे, ज्ञानाला थोडी नाम लागत, तसं नाही होत. आणि मग ज्ञानाची आणि नामाची जर सांगड झाली तर निष्ठा ज्ञान म्हणजे कसं, थोडं ज्ञानाला महत्व नाही, तर ज्ञानात ओलावा पाहिजे, ज्ञानात ओलावा पाहिजे. ज्ञान ज्ञान म्हणजे तरी काय, आपण आपल्याला ओळख नाही या गोष्टी ज्ञान, मग तो नाही का हे पण आपल्याला स्वतः नाही कळत ना, ते गुरु मुखी मोठेची हा ते स्वयंभूचे असे, पण मग ते सद्गुरूकडून आल्याशी नाही ना ते. तसं ते तीर्थयात्रा करीत असताना हे उत्तर भारतातल्या सगळ्या तिकडे एक गाव गेली कीर्तनामध्ये. कीर्तनाचं काय सामान्य नाही का, कीर्तन सांग होय अंग हरिरूप, तिला हरिरूप होतं माणूस, तिला येऊन बसलं हरिरूप होतं, देव स्वरूप होतं. कीर्तन सांग होय अंग हरिरूप, तिला ती गाय मेली होती. मग ते म्हणे कीर्तनात एवढी ताकद येते, हे जिवंत होईल का म्हणे गाय. नामदेव राय म्हणे होईल म्हणे जिवंत. 4 दिवसाचा अवधी दिला त्याने. 4 दिवसात त्यांना ती गाय तशीच होती. त्या बादशाह म्हणे तुम्हाला ते करीन म्हणे. आणि नंतर मग केलं पांडुरंगाचा परमात्म्याचा धावा चालू. भगवंत आला म्हणे किती टाइम लागला, मी दरवाजा समजा ते इतका ते करतो होतो म्हणे. आणि ते म्हणे तू लगेच म्हणला असत आलो असतो ना, त्याला काय टाइम आहे. ते अर्थ स्वराला जर हाक मारली तर त्याला काय टाइम लागत. ते अर्थ स्वराला हाक मारली, भगवान परमात्मा आला, ती गाय जिवंत झाली. आणि तिथून यात्रा रामेश्वरला आली. मग रामेश्वरला नेमकं शिवरात्रीचा दिवस नामदेवरायाचं कीर्तन चालू आणि रात्रभर कीर्तन चालू. आणि पुढेला रात्री 12च्या टायमाला ते ब्राह्मण वगैरे आले. ते अरे हे काय असं कीर्तन, त्यांना मान्य नव्हतं ते कीर्तन. ते कीर्तन तिकडे पंढरपूरला करायचं म्हणजे तुम्ही भगवान शंकराचं मंदिर आहे म्हणे, तिकडे कसं कीर्तन करते म्हणे तुम्ही. आणि मग ते तिथून कीर्तन मोडलं, कीर्तन पाठीमागून चालू झालं. आणि पाठीमागून चालू झालं त्या कीर्तनाचं काय महिमा, जगा माझी देवळाचं ते देऊळ फिरेले. आता आपण काय प्रत्यक्षात नाही गेलो, पण आता सांगत देऊळ फिरेले. आज कसं त्या मंदिराचं तोंड तिकडे झालं तर मग भेद नाही ना, शिव आणि याच्यात भेद नाही. विठ्ठल सगळं एक स्वरूप आहे, भगवंत एक स्वरूपच आहे. तोच भाऊ सांगत राहते, दोन्ही होऊन येतो तोच शंकर होऊन येतो. पण खंडेराव लागत असत अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारे स्वरूपाचीच ओळख करून घ्यायसाठी आपला तो भ्रम काढायसाठी म्हणून जाणते न गुरु म्हणजे जेणे कृत कार्य होते जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषी. झाडाला पुढे पुढे पाणी मारलं काय होते, त्याच्या जर मुळाला आपण सगळे शेतकरी माणसं आहे, जर मुळाला पाणी घालत म्हणजे आपण निर्यावतीत ना, तसं परमार्थाच गुरु पायी ठेवीचा भाव आपण भेटेल देव
गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु तसा गुरु हा संत कोणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा पाहता त्रिलोकी, गुरु हा सुखाचा सागर. आपलं चालू होतं ना सुखाचं, सुख सुख, तर ते गुरु हा सुखाचा सागर म्हणून गुरुगोजीचे ते निकृत कार्य वैद्य मूळ सिंचन शाखा पल्लव संतोषी. मग काय इकडे तिकडे पडायचं काम आहे. आता सोळा सद्गुरूचा दादानं काय कार्य केलं. आता आम्ही या भागात नवीन आहे, तरी 2 वर्ष झाली. हे तर पहिल्या दिन दिलं होतं मी इथं, पण हे इकडं निरळच वातावरण आहे. काय कार्य असं साधूच इकडे आल्यावर कळत. संत हे व्यापक राहत ना, तिथं तेच सांगितलं संत संगतीचे काय सांगू सुख, तेच सुख पायासाठी काय नाव सोहळ्यात सत्संगत. काय गरज आहे सत्संगात. हे घरी बसून नाही ना, घरी बसून ग्रंथ आहे, पण ग्रंथ निसते. समजा आपण आलो घरावर ना, आता मोठा ते नंबर होते, ते पळस देऊन इतकं राहिलं त्याच सांगत होते ते किती अंतर राहिलं, पण प्रत्यक्ष यावं लागलं. आणि प्रत्यक्ष जो आला तोच वाट जाईल ना. मार्ग दावणी गेले आधी दया आली संतते, तेनेची कंठ चालू जातात न पडे गुंठा कुठे काही. त्याच मार्गाने जर गेलं तर मग लाभ नाही. आणि मग हे असे सुख काय संत संगतीचं काय सुख वाला किती सांगायचं. आता ते सांगण्याच्याच पलीकडे, सांगण्याच्या या सर्व गोष्टी सांगण्याच्या पलीकडे मग पांघर आहे काय थोडं पण पायाची वाहन पायवरी. आता सगळे गुरुवारी मंडळी बसली समोर, एकावरून एक बळी म्हणायपेक्षी काय आता शब्दात नाही सांगता यायचं, शब्दात सांगता नाही येतो. संतांचा महिमा बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुधात जरी झाले नाही सदाय, तरी ती का होईल काम धरू. तुका म्हणे अंगी व्हायचे आपण, तरीच महिमा नयेल कळू. आणि हे सुख जर अनुभवायचं असलं तर आपल्याला वाटत असतं त्या सुखाची आपल्याला प्राप्ती व्हावा, तर आपला हा मार्ग सुखाकडे जाणार आहे. बरं का संत संग हरिकीर्तन पायी दिंडी का करावा. इकडे आलं विचार बदला पाहिजे. विचार माणसाचे कसा माणूस असला इकडे आलं विचार बदला, त्या विचारच नाही चांगले चांगले फटके बसून जात आहेत. आता माझं जर जीवनातला प्रसंग सांगायचं म्हणलं मला भावलोक या माणसाला आले ते तुरकानी मामा आणि दत्तात्रय भाऊ 8 दिवस डोक्याला येत होते. गुलाबगिरी बाबासकडे आम्ही सप्त्याला जायचो. तिकडं कथा नव्हतं ऐकत आम्ही. ते मला घेऊन रोडवर यायचे, ते फक्त भाऊ दादा सांगायचे. मी म्हणलं आता मी गेलो होतो महाराज आहे बरोबर कीर्तनाला जात होतो बऱ्याच ठिकाणी, पण मी जायचं म्हणून जायचं. आणि पण ह्या परमार्थ असा राहत गेले नाही. परमार्थ फक्त भजन तेवढंच, रात्र 3-3, 4-4 वाजे लोक भजनाला फक्त तिकडे तेवढंच. आणि मध्यंतर सगळं सोडून दिलं. भजन नको काही नको काय त्याच्यात काही नाहीच. थोडं वेगळ्या मार्गाला गेलतो. मला ह्या माणसानं आणलं इथं तुरकणी मामानं भोपळा आणलं. आणि तिथं भोपळा आणल्यावर
पहिलीच गाठ जयदीप महाराजचे रुपालीताई नाही आला, रात्री जयदीप महाराज आले, रुपालीताईची त्यांची. अहो त्यांना मी 15-20 मिनिटं बोलून नव्हते, पण त्याने मला बोलूनच नाही दिलं. नंतर ते कवल लावून घेतलं. आणि मग ते दादांच्या त्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा झाला, रामगिरी महाराजांचं कीर्तन झालं. आणि दुसऱ्या दिवशी त्या मंदिरात पहिला अनुग्रह मला राहील भाऊ मी माणूस शोधित होतो म्हणजे. पण नाही म्हणलं माई तसं नाही. मी भाऊला सांगितलं तुम्ही गाडीवर ते भाऊ म्हणजे किती ते बाबा सांगायची म्हणजे टँकर भर द्यायला असं का, डंपर भर खाल्ला असं का. आता बरंच मला 8 दिवस भाऊचा संघ लाभला. आम्ही कार्यक्रम चालू व्हायचा आधी आमचं माहिती महाराज घेत बोलतच नव्हती माझ्या संघ तेव्हा परिचय नव्हता आमचा. पण दत्ता भाऊचं आग्रह होता. आणि मग त्या हिशोबानं हे करायला. आणि हे माणसाचं तरी काय जेवण होतं, तुरकणी मामाचं जेवण म्हणजे आम्ही सारखेच होतो. पण ते जर पुढे होते महाराज त्यांचा हात सुद्धा सरकार नव्हता टाकायला, हात सुद्धा सरकार नव्हता एखाद्या तोला टाकायला. काही करायचं सांगा त्यांना, काही करायचं सांगा त्या मिनिटाला करायला तयार. मला तरी गावात कोणी काही म्हणलं सोबत घेऊन गावात येत होतं. तो म्हणायचं मीच त्याला फक्त एकमेव असा माणूस सापडलो. तिकडे भर पडेल, तिकडे कोणी काही शेरी नाही, इकडे म्हणलं. आता मग ते हिशोबाला तू फक्त भाऊकडे चाल नाही म्हणलं. मी भाऊकडे नाही म्हणजे मी लई बाबा पाहिजे म्हणलं. मी आता फक्त आनंद असलं मला अनुग्रह घ्यायचं निश्चित झालं, मला अनुग्रह घ्यायचं निश्चित झालं. पण मी आता आनंद आश्रमावर जाऊ. सावंत महाराज गेले आमच्या वैजापूरचे, त्यांच्या बरोबर मी आनंद आश्रमावर राहून येते. आणि मग आनंद आश्रमावर खंडराळ पाच कीर्तन ऐकले नाही. पण ते ह्याच गोष्टीच घेऊ वाटच फक्त काय होतं बघा काय नागशेपुढे आपले त्याच्यामुळे पण म्हणलं आता घ्यायचं म्हणजे घ्यायचं. आणि मी तिकडे जाणार होतो पण हा म्हणजे भाऊ उद्या ते म्हणजे तिथे आलं भाऊ बनेवर बसेल वाचतोय म्हणलं आता बाबा काय करायचे वाचे. पण अनुभवलं मला भाऊ सारखी शांती स्तुती ते वर्णनच नाही म्हणत. आणि जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ. आणि खरोखर तसंच पुढे परब्रह्म सावरे. आणि मग अजून या सुखाला किती सांगायचं ते पहिल्या चरणात महाराज सांगायचं.
संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कधी योगे साधूच का थोर का साधू म्हणजे काही साधू हा साधूची दृष्टी व्यापक व्हायला राहते साधूकडे भेद नाही राहत जसं शिव राम नाही भेद ऐसे देव ते शिव साधू व्यापक तत्व समदृष्टी व्हायला राहते ना सर्व हे विश्वाची माझे घर ऐसी मती जायची स्थिर किंबावना चराचर आपण सगळं साधू या विश्वात घर पाहतो आपण घरात विश्व पाहत आहोत असं नाही साधूच व्यापक ते राहते आणि तेच व्यापक मत आपल्याला साधू करून देत राहतो म्हणून साधू थोर जाणं साधू थोर जाणं साधूचं काय हो साधूचं आता काय कार्य असतं महात्माचं जे का रंजले त्याची म्हणेल आपुले तोची साधू खावा देव तेथेची जाणावा रचल्या गांजलेला तळातल्या कुठं हे व्यासपीठ कुठे निर्माण होणार महाराज माहीत नव्हते आम्हाला गावात माहीत म्हणजे म्हणायला माईकवर मारा म्हणून नव्हते ना साधूचा अष्टकरण आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ कया लागेल खटन तयार शुद्ध व्यंकटेश सांगू माऊली साधू समाज नपान जे खरांची व्यंकटेश सांगू तया सत्तर निरक्ती वाढो तया सत्तर निरक्ती वाढो भूता परस्पर पडो मैत्र या सगळ्या विश्वावर हे सगळं भूत दया गाई पशुचे पालन तान जीवन हे सर्व भूत जे सर्व याच्यावर
त्याची खळांची वेळ कधी साधू विषयी विरक्त गया नाही आपण राहू नये राज साधूकडं साधूच्या अनुभूती धर्मा लागे अवतरली धर्म रक्षणा कारणे साधू होता ते अवतरले एका जनार्दनी साधू हृदयी वसे ब्रह्मानंद आणि तोच आनंद साधू वाटीत राहत ब्रह्मानंद गुरु महिमा साधूच जीवन म्हणजे काहीतरी वेगळंच राहत संत नवते जगा संत नव्हते जगा माणसाच्या सारखी आरसे कसं दिसत आरशा इतकं स्पष्टता काय ते काची इतकी स्पष्टता इतकं साधूचं अंतकरण साधू असं होईल राहतो पण काही सांगत राहत साधू आतून मोकळा होईल राहतो आतून आपण आतून गेले आतून तीच प्रक्रिया आहे काय साठी आतून शुद्धता करायला पाहिजे आणि संतांचं कसं संत भेटा एवढी सोपी नाही बहु अवघड आहे संत भेटी बरी जग जेठी करुणा केली भगवंतांना जर कृपा केली तर संतांची घेतोय आणि जर करिलो नारायण
दाखवा करील नारायण तरीच हे वर्म पडे छाया. साधूची भेट आणि साधूची भेट झाल्याशी देवाची प्राप्ती नाही. नामदेवाचा विशेष काय? नामदेवाला हा उदर भगवान त्याच्या हाताने जेवत होता, त्याच्या संग बोलत होता, त्याचं जे बोललं ते ऐकत होता. मग त्याला तिकडे अंत लागणार जायचे काय काम करणार? रातची आता विषय सांगितला ना, तिथं सद्गुरूची भेट झाल्याशी भगवान त्याचं वास्तव दर्शन नाही होत. व्यापार दर्शन जर करायचं असं व्यापार दर्शनासाठी गुरु करावा लागत, संत इथे जावं लागत. आणि प्राप्ती नाही प्राप्ती नाही. ऐसे वेद देती बाई, हे मला सांगितलं संताशिवाय प्राप्ती नाही. ऐसे वेद देती बाई. त्या जगन्नाथपुरीच ते लाख्या कोलाट्याचं उदाहरण आहे. तू दररोज काळीवर कसरत आणि ते खेळ करायचा आणि जायचं जगन्नाथाच्या मंदिरातून जायचं दर्शन घेऊन. साधू कसा राहतो, संत कसा राहतो, दररोज जायचं आणि दर्शन देवा म्हणजे धंद्यासाठी प्रार्थना करायची. तेवढं साधू काही मागत नसतो, काही मागणी आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणं तसे फक्त पोटाला लागलं तेवढं. आणि ते दररोज पैसे शिल्लक राहायचे द्यायचं तुमच्याकडे आणि ते पुन्हा लागण तेवढे घ्यायचं आणि बाकीचे जगन्नाथाच्या दर्शनात असं करता करता ती पोरगी त्याची तारीवर ते करायची चालायची आणि तो ढोल वाजायचा. एका दिवशी तिथं ते बादशाचं ते लक्षात आलं. काही कुठं लोकांनी सांगितलं का ते कोण दिवशी पोरगी बादशानं हुकूम केला तिला घेऊन गेले आणि त्याला तो विचारला मीराबाईसाठी त्याला पुरुषाचा लाख्या कोलाट्याचा ढोल तिथे. आणि मग जेव्हा त्याला ती त्यांना कोंडून ठेवली आणि 3 दिवस तो कोलाटी यायचा तिथं अन्नाने पाणी जगन्नाथाने पायरीवर डोकं ठेवून. त्याला काही सांगायचं काम राहत त्याला न सांगता येते अंतर विश्वंभर परिहार परिही अनावर अवसान ते घडी करू येत. त्याला काय करायला अंतर येऊ, त्याला तुला काय टाइम लागतो त्याला सगळं तू हे सगळं जाण आता जो सगळ्याचा जाणताय त्याला काय. आणि मग गुण लावण्याची खाई
चतुर येतो आणि मग पहा तरी त्यानं काही म्हणलं नाही. आणि ती पोरगी मग जेव्हा भगवंताची पहा कृपा कशी राहते आणि भगवंताने ठरवलं भक्तासाठी काय करतो. आणि मग जेव्हा ती भगवंत निघला त्याच्याकडं आणि ढोल वाजवला आणि साक्षात जगाची विश्वाची आई ती तारेवर नाचायची विश्वाची आई आला निर्गुणाचा कोल्हाटी त्याला काय होता येत नाही. तोच भगवान शंकर होईल, तोच विटेवर होईल, तोच खंडराव होईल, तोच आंबाबाई होईल. त्याच काय अनेक रूप आला निर्गुणाचा कोल्हाटी आणि सगुणात आला भगवंताचं कार्य पाहत राहत. जो हो माझा अनन्य शरण त्याचे जन्म मरण आणि भगवंताला फक्त शरणागती लागते. साधूकडे सुद्धा लहान होऊन जावं लागत. लहान पद देव मंगी साखारे चालावा मोठं होऊन नाही जावं लागत. ऐरा वतरत्न थोर त्याशी अंकुशाचा मार तुका म्हणे जाण म्हणे लहान होणे लहान लहान व्हायचं नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंदात. म्हणून तर तू करा मानत होईल लहानपण ते नम्रता पाहिजे. आणि नम्रता या सेवाभाव इथं आता हे समजा भजन बिजन म्हणतो पण मग एवढंच ते महत्वाचे ताशेने याच्या मागं लई मोठं ते सारखी धावपळ आहे. पाहू राहिलो ते 4 दिवसातून आल्यावर मंडळीला भाकरी नाही झोपायला 2-2 वाजता उठायला 4ला उठायचं झोप. आम्ही तर ते दिवशी झोपलो तेव्हा ते जागेच होते, उठलो तरी जागेच होते. मी झोपले का नव्हते ते माहित नाही ना. काय कार्य साधूसाठी पळून पळून
रजनी हातळीला गोविंदाचे भवरे सततेचे ते त्याच्या पापाचा काय संबंध आहे? पाप ताप दैने जाय उठवली तवा गेल कधी साधूची गेल झाली तवा झाली या भेटी हरिदासाची आयुष्य बळ नाही अनेकांच्या अंगी तपे तीर्थ वेगळी तान चरणी विश्व पाणी नाचती कीर्तने त्यांची माथा भव तारा वया उत्तम हे नाव घेऊन हात पाहू काही त्या भक्ती विजयमध्ये ती काय तिचं नाव वनाई 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 इकडल्या काळाला राहिली होती पूर चंद्रभागेला आणि तिकडं जायचं सगळी दिंडी गेली आणि त्या होडीत बसून तिच्याकडं काही नव्हतं ना जायला तिकडं तर कोणी नेणार तिला तिच्याकडे होतं पीठ शहरभर पीठ होतं ती कोणला म्हणायचे पीठ घेतो का रे बाबा एवढं पीठ आहे माझ्याकडे द्यायला काही नाही कोणच नेलं नाही संध्याकाळ झाली तिला असं झालं का उद्या आता एखादं आपण पूर चुकणे पूर चंद्रभागेला आणि मग त्या बाबाला कळलं ना ते कळव येते अंतर आणि तो घोडीच घेऊन आला ना आणि भिजवून हातपाव काही आणि त्याला घेऊन गेला काही घेत नसतो म्हणजे काही घेत नसतो आणि आपल्याला जायचंय ना त्या भवनातीतून जायचंय आणि ते भवनातीतून जायला मग आता आपण गेलं संतायचं आणि मग तू भगवंतासाठी कर ठेवून कथेवर उभाच आहे ना ते त्याच्या भक्तासाठी पाणी तेवढं म्हणा किंवा वाट पाही उभा कृपाळ उतारलेला आणि मग त्या गोनाईचा अशा प्रकारे तो घेऊन गेला जसं ते तुका म्हणे आयुष्य अर्थ ज्याची म्हणे त्याची चक्र पाणी वाट पाहिजे अर्थाचा पाहिजे अर्थाचा सद्गुरु निष्ठा आणि निष्ठाच काम करतील बरं का निष्ठा निष्ठा इतकी पाहिजे निष्ठा आहे आमच्या तुरकरी मामाची भाऊ जर कधी तिकडे सुरेगाव पानवाल्याचे म्हणजे 8 दिवस अगोदर 8 दिवस भाऊ काय आलं 2 दिवस राहते पण इतकी निष्ठा मात नाही जर याची असले ना झोप नाही येत त्याला झोप नाही अशी निष्ठा पाहिजे त्याच्या इतकी निष्ठा शिकवत एवढा गोंडी शिकून कोणाला तुका म्हणे त्याची फळ महापूजा अनुभव नाही तुझ्या धूप तुका म्हणे आता अवघे तुझे नाम धूप दीप रामकृष्ण हरी त्याच्या पूजाला काय लागायचं इथं पूजा होते ना कसाला पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फेरी आता उदकी न्हानो तरी स्वरूप तुझे तेथे काय माझे देशील वाहू तक्षण तरी धातू नारायण ब्रह्मतेचे अन्न गाता तू ओंकार टाळी नादेश्वर नाचवया फार नाही होती आणि महाराज दुसऱ्या चरणात सांगा त्या साधू थोर साधू थोर साधू थोर साधू थोर
होईल साधूच खातवर यह लोकी तोची सर्व भूती सम होईल तोच हे स्वरूप होऊन जाईल साधू. त्याच्यामुळे ती समदृष्टी विटेवरी साजली ते माझी हरिवृत्तीला साधू सम होईल. आणि तेच तिसरे चरणात सांगते महाराज Thank you.